सकाळी सकाळी मस्त फ्रेश झालीये. देते ना हा, दूध पण देते. गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना. हा, अंशूचा आवाज येत नाही. हा, अंशू हाय कर. गुड मॉर्निंग सगळ्यांना असं म्हण ना जोरात. आळस नाही गेलाय. रात्री उशिरा झोपली ना म्हणून नाचलेली तिची. हा, चला. हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आता सकाळी सकाळी मी मामांच्या घरी गेली. तर इकडे पिठलं वगैरे केलं आणि त्यानंतर इकडे आता जे काही लिंबाचे डहाळे आंब्याची डहाळी असतात ते आलेले होते. पहिले बैलगाडीत यायचे, पण आता बैल नसल्यामुळे आता ट्रॅक्टरमध्ये आणतात. तर संध्याताई इकडे औक्षण करत होत्या. आमच्याकडे लग्नांच्या दिवशी या डहाळ्यांचा मान असतो. तर म्हणजे ते आल्यानंतर त्या जो कोणी ड्रायव्हर वगैरे असतो त्यांच्या अंगावर टॉवेल टोपी टाकायची आणि ह्या डहाळ्या आहे ना मांडवाला लावायच्या. तर पहिले याच्यासाठी एक वेगळा मांडव दिला जायचा, पण आत्ता काही तसं होत नाही. आत्ता जो आपण मांडव दिलेलो असतो त्या मांडवालाच बाहेरून लावून देतात डहाळे. तर ते एक म्हणजे मान असतो म्हणून मग ते आणले जातात. तर इथे आणलेलं होतं आणि हे ना कल्याणीताईंचे काका आहे, सॉरी रोशनीताई. तर काही जण म्हणतात कल्याणीताई, आम्हाला समजत नाही. तर कल्याणीताईंचंच नाव रोशनीताई आहे. तर त्यांचे काका आहेत. तर त्यांनी टॉवेल टोपी टाकली, त्यांच्यावर नारळ वगैरे दिलं आणि इकडे आपला शिव रुसला होता तर त्याच्या आत तो त्याला मनवत होती. तर इकडे त्यांचं बसलेले होते सगळेजण आणि आत्ता आहे ना म्हणजे भरपूर पाहुणे यायला सुरुवात झालेली होती. तर वैदिकचा कार्यक्रम सकाळचा असतो. तर थोडंसं पिठलं पोळ्या करावं लागतात कारण की वैदिकचं जेवण सकाळी लॉन्सलाच असतं. तर एक पद्धत म्हणून रीत म्हणून ते पिठलं पोळ्या वगैरे करावं लागतात. आणि इकडे गौरव भाऊ पण बसलेले होते.
काल काढलेल्या मेहंदीला एकदमच छान असा कलर आलेला होता. इकडे बघू शकता तुम्ही, पूजाने जी काही मेहंदी माझ्या हातांवर काढली होती तिला छान कलर आलेला होता. आणि इकडे देवकाची तयारी झालेली होती. तर राहुल भाऊ आणि रोशनीताई यांना देवकाचा मान होता, तर त्यांची इकडे तयारी झालेली होती आणि देवकासोबत सगळेच निघालेले होते. आता चपला घालून जा ना. कल्याणीताई चपला घाला ना. तर गौरव भाऊन ते देवकानेपर्यंत मी इकडे शेवया केलेल्या होत्या. तर आमच्याकडे नवरदेवाला म्हणजे थोड्याशा केव्यानं पण शेवया द्याव्या लागतात लग्नाच्या दिवशी. तर इकडे थोड्याशा शेवया केलेल्या होत्या मी आणि छान अशा गौरव भाऊंना दिलेल्या होत्या, कारण की नवरदेवाचा तो एक मान असतो आमच्याकडे. नवरदेवाच्या कलवऱ्यांना पण द्यावा लागतात. गौरव भाऊ तूप देऊ का? अजून खाल्ला नाही, खा. तर आता शेवया वगैरे करून दिल्यानंतर इकडे ना माटणी भरायची असते, राजनी म्हणतो आम्ही तिला. तर ती राजनी वगैरे भरण्यासाठी इकडे 5 बाया आहे ना तांबे वगैरे घेऊन थोडासा फिरून येतात. जी काही गल्ली वगैरे असते त्या गल्लीमधून थोडासा राऊंड मारून. आणि आता इकडे बायांनी तांबे वगैरे घेतलेले होते आणि निघालेल्या होत्या. तर अरुणाताई, सुवर्णाताई आणि ह्या बाकीच्या माझ्या मावस सासूबाई म्हणजे मामींच्या चुलत जाऊ बाई वगैरे आहेत. तर त्यांनी सगळ्यांनी तांबे घेतलेले होते. आधी कुंकाचा ना अर्धवट बाबावाला पाय किती बारीक निरीक माहिती यायचं. मामाने एवढे कार्य केले, थोडं तुळशीला घाल. बस एकदा ते- साडीवर अरे, राम बसले राजा, सीता बसले अंक, संजू रावांचं नाव घेते तेजबाई. ऐकून आलं. अरे, येतं पण नुसतं नाटक करतं. अरे, हे नुसतं ना, गावात आपण माहिती आहे. याच्यात नुसत्याच गोष्टी ठेवणार पाहिजे. नाही अजून निघालो पण नाही. भरली पाहिजे बरं का सगळ्या. अहो भरत शेवटची आणि शेवटच्या यानी ना वतायची मग उकळ. बाकीच्यांचं पण आहे हा का? हा. नाव घ्या. हो मी काय सांगू. घ्या पटकन. माझ्या पद्धती घ्यायच्या का, नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी. चांदीच्या वाटी खडी साखरीचे खडे, चंद्रकांत सावंतचं नाव घेते आम्हीच्या पुढे. चला आमच्या मोठं नाव सगळ्यात. असंच पाहिजे. सौदीला आवाज गेला पाहिजे. बस सगळ्यांना लावा. सौदी अरेबियात आवाज गेला पाहिजे बरं का. हे नाव नाही जा, पण घेते चला महादेवाला सारखं महादेवच आज प्रदोष आहे. महादेवाला काय महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा, गोरगरावांचा माझा जन्माचा जोडा. अरे वा छान. कोण आहे हा? बाया याचं एवढं डवळं शर्ट बघलं पाय कसं उचलून आणलं काळ. गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून मंगेशरावांचे नाव घेते मी त्यांची सूट. अरे वा सगळ्यात भारी.
अरे वा छान काय वा ठीक आहे. तर इकडे राजनी भरली आणि त्यानंतर इकडे पूजा वगैरे करून घेतली आणि तिला आहे ना म्हणजे आपल्या व्हाईट कपड्यामध्ये व्हाईट कपडा पिवळा करून हळदीमध्ये त्याच्यामध्ये सुपारी, हळकुंड, थोडंसं खोबऱ्याचा तुकडा, 1 रुपया असं सगळं काही बांधलेलं असतं आणि ते राजनी जी काही माटणी वगैरे आहे तिच्या तोंडाला बांधायचं असतं. तर 5 बायांनीच बांधायचं असतं. तर इकडे सगळ्यांनी एकमेकीच्या हाताला हात लावलेले होते आणि अरुणाताई इकडे बांधत होत्या. 5 सुवासिनींनी मिळून हे सगळं बांधायचं वगैरे असतं. तर इकडे आता बांधून वगैरे झालेलं होतं. पुढे या जरा बरं सुरुवात. आवरा पटकन. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी राजेंद्र नावांचं नाव घेते लग्नाच्या दिवशी. छान. आणि आम्ही मामांच्या घरून निघाल्यानंतर आम्ही गेलो होतो उसाचा रस पिण्यासाठी. तर आज प्रदोष होता. आज आम्हाला काही खायचं वगैरे नव्हतं म्हणून ताई, अरुणाताई, मी, आई, शिव, अंशू, भाऊ आम्ही सगळे पण उसाचा रस पिण्यासाठी गेलेलो होतो. तर उसाचा रस वगैरे घेतला आणि घरी आवरलं आणि लगेच लॉन्सला आलो. तर लॉन्सला आल्यानंतरच आमचा लुक तुम्हाला दाखवतो. ही संध्याताई आणि मी आम्ही लॉन्सला आलेलो होतो आणि लॉन्सला आल्यानंतर इथे वैदिक लग्न सोहळा सुरुवात झालेला होता. तर येण्यासाठी रोजच थोडं उशीर होतो आहे कारण की मामांच्या घरून आवरून नंतर घरी जाऊन आवरण्यास थोडासा उशीर व्हायचा आणि सोबत शिव अंशूचंही आवरावं लागायचं. त्यामुळे मग थोडाफार उशीर व्हायचा मला. आणि इकडे आता पूजेला सुरुवात झालेली होती. स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिक्षो अरिष्टोरेवि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु च तेजलक्ष्मी जन्याबाहुरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपव्या. आणि ह्या साईडला सगळे नवरीची जी काही रिलेटिव्ह होते ते सगळे बसलेले होते आणि दुसऱ्या साईडला नवरदेवाचे रिलेटिव्ह बसलेले होते. तर वैदिकच्या लग्न सोहळ्याला जे आपले घरातले व्यक्ती असतात त्यांनाच इन्व्हाइट केलं जातं. तर तेजो आणि गौरव भाऊ तुम्हाला सगळ्यांना हाय करतायत. तर दोघेही खूप सुंदर दिसत होते. तर आता इकडे मंगळसूत्रामध्ये ना हळदी कुंकू भरत होते. तर छान दिसत होते गौरव भाऊ. त्यांचा ड्रेसही छान होता. दोघांचाही लूक खूप सुंदर होता. इकडे आता कानपिळीचा कार्यक्रम चालू होता. तर तेजूला भाऊ नाही आहे त्यामुळे मग तिच्या ज्या 2 बहिणी आहेत तर त्या इकडे कान पिळत होत्या. तर त्या तिघीजणी आहेत, तेजू आणि तेजूच्या 2 बहिणी अशा मिळून तिघीजणी आहेत. तर त्याही सुंदर दिसत होत्या. आणि त्यानंतर इकडे हा तेजूचा चुलत भाऊ आहे त्यालाही मान दिला होता. इकडे आता सप्तपदीला सुरुवात झालेली होती. तर हा कार्यक्रम खूप बघण्यासारखा असतो. तर सकाळच्या वैदिकला आहे ना म्हणजे हे डेकोरेशन वगैरे खूप सुंदर असतं. आणि तिकडनं आहे ना नवरीचे जे काही कलवऱ्या वगैरे होत्या त्या उभ्या होत्या आणि दुसऱ्या साईडनी नवरदेवाच्या. तर दोन्ही साईडनी उभ्या असतात, फुलं वगैरे फेकल्या जातात. तर खूप छान असा इव्हेंट असतो हा. रोशनीताई आणि भाऊ पण छान मस्त दिसत होते. तर रोशनीताईंनी मस्त नऊवार वेअर केलेलं होतं आणि दोघंही छान दिसत होती मस्त. आणि त्यानंतर इकडे सगळीजण बसलेली होती. जयाताई, अरुणाताई आणि सई सगळेजण इकडे बसलेले होते. प्रियंकाच्या सासूबाई आणि इकडे संध्याताई, ताई आम्ही सगळे बसलेलो होतो. आणि शिवचाही लूक छान होता मस्त. त्याने कुर्ती घातलेली होती तर मस्त दिसत होती ना शिवला कुर्ती. त्यानंतर इकडे आम्ही सगळेजण मस्त फोटो काढण्यासाठी गेलो. तर इकडे आम्ही सगळ्यांनी छान असे मस्त फोटो काढले. तर मी ही छान अशी अरुणाताईंकडून घेतलेली पेशवाई पैठणी वेअर केलेली होती. तर कसा दिसतोय माझा लूक कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.